16 वर्षांवरील युवा वर्गासाठी 2 ऑक्टोबर 2026 पासून एक महिनाभर चालणारी विशेष मोहीम राबवण्याचं आवाहन केंद्रीय वित्तमंत्री निर्मला सीतारामन यांनी सार्वजनिक क्षेत्रातल्या बँकांना केलं आहे। केंद्रीय वित्त मंत्रालयाच्या वित्तीय सेवा विभागानं आयोजित केलेल्या 2 दिवसीय पीएसबी परिसंवादाचा काल समारोप झाला, त्यावेळी त्या बोलत होत्या। इंडियन बँक्स असोसिएशनच्या समन्वयानं ही मोहीम राबवली जाणार आहे। औपचारिक वित्तीय प्रणालीमध्ये प्रवेश करणाऱ्या युवा नागरिकांशी संपर्क आणि सहभाग अधिक दृढ करणं हा त्यामागचा उद्देश आहे। या उपक्रमाद्वारे युवा ग्राहकांशी दीर्घकालीन संबंध प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केला जाईल। तसंच शिक्षण, रोजगार, उद्योजकता, गुंतवणूक आणि संपत्ती निर्मिती या टप्प्यांवरून पुढे जाताना त्यांच्या बदलत्या आर्थिक गरजा पूर्ण करण्यासाठी बँकांना सक्षम केलं जाईल। या उपक्रमाचा एक भाग म्हणून युवा वर्गासाठी बँकिंग सेवा तसंच शिक्षण, कौशल्य विकास आणि उद्योजकता यांसारख्या संधींशी संबंधित सुलभ आणि उपयुक्त स्वरूपातील माहिती एकाच ठिकाणी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशानं एक सामायिक ऑनलाईन पोर्टल किंवा ॲप्लिकेशन विकसित करण्याचं प्रस्तावित आहे। या उपक्रमाला महाविद्यालय, विद्यापीठ, कौशल्य विकास संस्था आणि संबंधित इतर संकुलांच्या माध्यमातून, प्रत्यक्ष स्वरूपातील प्रचार प्रसाराच्या माध्यमातून तसंच युवा केंद्रित संवाद केंद्राच्या मदतीनं अधिक पाठबळ पुरवलं जाणार आहे। भविष्यात